एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाढवळ्या घरफोडी करून जवळपास 2 ते 2.5 तोळे सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना आज 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजता घडली। यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं। कोपरगाव शहरातील साईनगर इथं राहणारे आप्पासाहेब शिंदे हे सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घराचं कुलूप लावून कुटुंबासोबत बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते। सर्व कार्यक्रम आटपून शिंदे हे 2 वाजताच्या दरम्यान घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचं कुलूप तोडलं असल्याचं कळलं। तेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक केली असल्याचं निदर्शनास आलं। त्याने तात्काळ शहर पोलीस ठाण्याला याबाबत कळवलं असता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आर. पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे यांनी घटनास्थळी येत घटनेची पाहणी करत पंचनामा केला। यावेळी शिंदे यांना विचारणा केली असता घरातील जवळपास 2-2.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरीस गेलाय असल्याचं त्यांनी सांगितलं। याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मी आप्पासाहेब शिंदे साईनगरमध्ये राहतोय, फादवडे शेजारी। आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये मी आणि माझी मिसेस आणि माझी मुलगी 940 करंजी फाट्यावर एक प्रोग्रामसाठी आम्ही गेलो होतो। 2 वाजून 10 मिनिटांनी मी घरी आलो। घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरवाजा तोडलेला आहे, मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथनं गेलेलं आहे। बाकी सगळी चौकशी आता चालू आहे। आपली मागणी माझी मागणी हीच आहे डिपार्टमेंटकडे की चोरांना ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे। दिवसाढवळ्या ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत, यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे, निश्चित आहे। ही जबाबदारी नागरिकांची पण आहे, परंतु डिपार्टमेंटने सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालावं अशी एक विनंती आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।